ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर सुहासिनी बोलके म्हणून आहेत. ताई म्हणत होत्या आम्ही माझं माहेर सासर दोन्हीही महाड आहे आणि आम्ही सर्व्हिस निमित्तानं दोघंही पुण्याला आता राहत आहोत म्हणतात त्या. तर सुहासिनीताई म्हणत होत्या की अगदी लहानपणापासून म्हणजे मी 3री-4थीला असल्यापासून मला आईंचा मार्ग माहीत आहे. म्हणजे मी आईंच्या मार्गात आहे असं त्या म्हणत होत्या. आणि म्हणजे आई-वडील आईंच्या मार्गातले असल्यामुळं भाऊ बहीण आम्ही सगळेजण आईंच्या मार्गात आलो. दोघंही आईंच्या मार्गात असल्यामुळं आम्ही आईंच्या मार्गात आलो असं त्या म्हणतात. अगदी 3री-4थीला म्हणजे लहानपणापासूनच आई सारखं बालोपासनेला पाठवायची किंवा बालोपासना करवून घ्यायची. सगळं आई करवून घ्यायची म्हणजे नामस्मरणाला बसवायची. पण ते काही तितकंसं ह्यानं होत नव्हतं म्हणतात त्या. काहीतरी आशेपोटी हे केलं जायचं. ते म्हणजे तुम्हाला फिरायला नेतो मग करा, तुम्ही हे केलं तर हे देईन, ह्या आशेपोटी फक्त ते केलं जायचं म्हणतात. पण 3री-4थीत खऱ्या अर्थानं म्हणजे ती पण वेळ म्हणजे अगदी छोटीच होते मी त्यावेळेला. पण तरीसुद्धा मी आईंच्या मार्गात अगदी चांगल्या रीतीनं मी 3री-4थीत आले म्हणतात त्या. का तर अशी परिस्थिती होती घरची की कुठलीही गोष्ट म्हणजे काहीही असू दे, अगदी साध्यातल्या साध्यातली गोष्टसुद्धा जर करायची असेल तर ती म्हणजे आईंचा निर्णय यात काय असेल. म्हणजे आई देहरूपाने जरी नसल्या, आईंना प्रत्येक गोष्ट विचारता येत नसली तरीसुद्धा माझ्या घरी असं होतं की काय ठरवायचं. म्हणजे आई असत्या तर काय हे केल्या असत्या ह्या गोष्टीसाठी. हे खूप म्हणजे माझ्या आईपेक्षा जास्त बाबा आमचे तशा पद्धतीनं होते म्हणतात की प्रत्येक गोष्ट आईंना म्हणजे ती आईंच्या पुढं मांडायची ती गोष्ट आणि आईंना बोलायची, "आई काहीतरी मार्ग दाखवा किंवा काय करू?" असं. आणि त्यांना तसे अनुभव पण आले म्हणतात की प्रत्येक वेळेला कुणी ना कुणी म्हणजे प्रत्येक वेळेला आईच येणार आहेत असं नाही, पण कुणी ना कुणी त्या रूपानं त्यांना काहीतरी सल्ला द्यायचं. मग ते कुणीही असू दे. त्यांनी असं म्हणायचे अवकाश आईंच्या पुढं की ते 1-2 दिवसात कुणाच्या तरी तोंडनं त्या गोष्टीचं उत्तर त्यांना मिळायचं आणि त्यामुळे त्यांची श्रद्धा द्विगुणित होत गेली, वाढत गेली असं म्हणतात त्या. म्हणजे प्रत्येक वेळेला त्यांनी असं म्हणत काहीतरी, "आई ह्या गोष्टीत काहीतरी मला सल्ला द्या. आई या गोष्टीत मला काहीतरी मार्गदर्शन करा." असं ज्यावेळेला पण बाबा म्हणायचे म्हणतात, तर त्यावेळेला 1-2 दिवसात असं कुणीतरी म्हणजे व्यक्ती असं काहीतरी सल्ला द्यायचं की असं वाटायचं त्यांना आईंच्या कृपेनं आईचं म्हणजे त्यांच्या तोंडून बोललेल्या आहेत. तर ह्या गोष्टीमुळं त्यांची श्रद्धा दिवसेंदिवस वाढत गेली असं म्हणतात त्या. त्याच्यानंतर म्हणजे आमच्या शिक्षणाच्या बाबतीतसुद्धा किंवा आमच्या कुठल्याही लग्नाच्या गोष्टींच्या बाबतीतसुद्धा सगळ्या गोष्टी ते आईंच्या पुढं मांडायचे. आणि मांडलं आणि सोडलं असं नाही. एखादी गोष्ट मांडल्यानंतर एक पानभर नामस्मरण ते लिहून काढायचे. त्यांची खूप आधीपासून ती सवय होती म्हणल्या की एखादा सल्ला आईंकडे मागायचा आहे, तर तो असाच नाही मागायचा. तर आईंना जी गोष्ट अपेक्षित आहे आपल्याकडून तर ती गोष्ट केली पाहिजे त्याच्यासाठी. मग ते काय करायचे, ती गोष्ट आईंच्या पुढं मांडायची. "आई मला एक मार्गदर्शन करा" असं म्हणायचं ह्यातनं आणि एक पानभर नामस्मरण लिहून काढायचे त्यावेळी बसून. असं ते करायचे म्हणले. आईचा पण त्यामुळं तसाच स्वभाव बनला. आई पण तेच करायला लागले. माझ्या लग्नाच्या बाबतीत म्हणतात त्या असं झालेलं होतं की 2 स्थळं आलेली होती. म्हणजे मला एका वेळेला 2 स्थळं आलेली होती आणि दोन्ही पण स्थळं म्हणजे अगदी आम्हाला योग्य अनुरूप अशी होती म्हणतात त्या. मग आईला आणि बाबांना प्रश्न पडलेला की नेमकं आणि दोन्हीकडून पण होकार आलेला होता. आम्हाला दोन्ही पण स्थळं पसंत होती. म्हणजे कुठं ह्याला न म्हणण्यासारखं किंवा त्याला न म्हणण्यासारखं असं नव्हतं. तर आई आणि बाबा दोघंही विचारात त्यावेळेला पडलेले होते म्हणतात त्या की काय करायचं म्हणजे नेमकं. तर त्यावेळेला त्यांनी नेहमीप्रमाणे आईंच्या पुढं प्रश्न मांडला, "आई यातलं योग्य कुठलं आहे? आता दोन्ही पण तर चांगलेच वाटत आहेत, तर योग्य कुठलं आहे? मला मार्गदर्शन करा."
आणि ती ती खूप मोठी आणि महत्त्वाची गोष्ट होती बाबांसाठी. म्हणजे माझं माझं स्थळ किंवा मला मला बघणारा माझ्यासाठी ठरवला जाणारा मुलगा. त्यामुळं बाबांनी काय केलं, त्या दिवशी एक पान नामस्मरण जे रोजच्याप्रमाणे लिहितात, त्याप्रमाणे त्यांनी लिहिलं. आई आणि नमस्कार केला. परत म्हटले, "आई मार्गदर्शन करा मला, की योग्य कुठलं स्थळ आहे." असं म्हणून त्यांनी हे केलं आणि परत त्यांच्या मनात काय आलं, परत त्यांनी नामस्मरण लिहायला सुरुवात केली आणि जवळ-जवळ 5 पानं झाली नामस्मरण ते लिहितच होते आणि त्यांच्या लक्षात आलं नाही, की ह्याच्यामध्ये आपल्याला ऑफिसला जायला वेळ होतोय, हे त्यांच्या लक्षात आलं नाही आणि आईच्या पण लक्षात आलं नाही, की आईला काय वाटलं, आई काय करायची, त्यांचं पूजा वगैरे होऊपर्यंत आई ताट वगैरे वाढून ठेवून आपल्या काहीतरी कामाला ती जायची आणि तिला वाटलं, की झाल्यानंतर ते जेवायला लागलेले, ताट वाढून ती झाकून ठेवायची. तर ते जेवायला लागलेत वगैरे आणि आई ना आली, नंतर बघते तर आई बोलली, "अहो तुमचं ऑफिसचं टाईम होत आलं आणि तुम्ही जेवणार कधी, आवरणार कधी?" आणि मग ते भानावर आले. 3-4 ओळी राहिलेल्या 5 पानांमधल्या, म्हणजे त्यांचं तेवढं सुद्धा लक्ष नव्हतं, की आपल्याला वेळ होईल. तर त्या दिवशी बाबा म्हणतात, ताई म्हणत होत्या, तसेच हे केले. तसंच त्यांनी कपडे वगैरे अडकवले आणि ते पळत सुटले. त्यांनी जेवणसुद्धा केलं नाही आणि मला ही गोष्ट खूप लागून राहिली. मला खूप वाईट वाटलं, की ही गोष्ट बाबांसाठी इतकी महत्त्वाची होती. इतकं नामस्मरण त्यांनी लिहीत बसलेत, की त्यांना आपल्या जेवणाचं सुद्धा भान नव्हतं. आणि तुम्हाला सांगू म्हणतात, ज्यावेळेला दुपारी त्यांना फोन आलेला होता. ते दुसरं जे स्थळ होतं, तर त्यांचा फोन आलेला होता, की काय म्हणजे तुमचं निर्णय काय आहे वगैरे. तर बाबांना असं वाटलं, की अरे आत्ता तर काल परवा तर ह्यांनी होकार कळवलाय, लगेच विचारतायत कसं, म्हणजे तसं पुढून कोण विचारत नाही. तर कसं काय हे विचारायला लागलेत असं त्यांना वाटलं. तरी पण ते बोलले, हां, मी म्हणजे मला तर पसंत आहे वगैरे. थोडंसं घरच्यांचं वगैरे नातेवाईकांची जरा थोडंसं हे आहे. अजून मी तुम्हाला 2 दिवसात कळवतो. त्यांची परवानगी वगैरे घ्यायची किंवा त्यांना काय वाटतंय हे विचारायचं राहिलेलं आहे. मी 2 दिवसात तुम्हाला कळवतो असं बाबा बोलले म्हणतात. आणि 2 दिवसानंतर म्हणतात, म्हणजे 2 दिवसाच्या आधी म्हणतात, एक व्यक्ती अशी आमच्या घरी आली, की जी जवळ-जवळ 15 वर्षानंतर आमच्या घरी आलेली होती आणि ती म्हणजे माझे काका म्हणतात ते. म्हणजे सख्खे काका आणि म्हणजे अगदी बाबांचं आणि त्यांचं खूप जास्त तुटलेलं होतं म्हणतात. म्हणजे लग्नाच्या आधीपासून, आईच्या लग्नाच्या आधीपासूनच त्यांचं तुटलेलं होतं खूप. पण ते नंतर आईच्या लग्नानंतर आणि त्यांच्या लग्नानंतर ते जुळून आलं होतं परत एकदा. म्हणजे ते नातं परत एकदा जुळून आलेलं होतं. जवळ-जवळ ते 6-7 वर्ष अगदी व्यवस्थित परत होते भाऊ-भाऊ आणि त्याच्यानंतर त्यांचेच स्वभाव दोघांचे एकमेकांना काहीतरी खटकत होते. यात किंवा माझ्या काकीचा किंवा माझ्या आईचा काही संबंध नाही म्हणतात त्या. पण काय कुणास ठाऊक परत ते नातं कुठेतरी तुटलं गेलं आणि ते तुटलं गेलं ते त्याच्यानंतर माझ्या लग्नाच्या वेळेला काका आले म्हणतात. आणि माझ्या लग्नाच्या वेळेला म्हणजे ते ठरवायचं ते त्यावेळेला ते आले. ते ठरवायचं म्हणून काय आलेले नव्हते किंवा त्यांना कुणी बोलवलेलं नव्हतं म्हणतात त्या, पण ते आलेले होते. आणि ते आले, बाबा त्यावेळेला म्हणतात घरी नव्हते. आई आणि आम्ही दोघं भावंडं घरी होतो म्हणतात. आणि ज्यावेळेला काका आले, तर त्यावेळेला आई पण आश्चर्य वाटलं तिला पण, की कसं काय हे आलेले आहेत वगैरे. तर त्यांना म्हणजे आई अशा पद्धतीनं मार्ग करतात. त्यांना कुणीतरी सांगितलेलं होतं, की स्थळ आलेलं आहे म्हणून आणि ते स्थळ बरोबर त्यांच्या म्हणजे ओळखीतलं निघालं. जे मला बघितलेलं होतं, ते स्थळ त्यांच्या ओळखीतलं निघालं आणि त्यांचं तिथं बोलणं वगैरे झालं आणि ते कळलं त्यांना, की म्हणजे हे ह्यांच्या म्हणजे माझ्या भावाच्या मुलीसाठीच हे बघायला गेलेले होते, हे त्यांना समजलं आणि त्यांना माहिती होतं,
की हे स्थळ अगदी योग्य आहे. म्हणजे काकांचं आणि बाबांचं आधीपासून वितुष्ट होतं. म्हणजे त्यांच्या दोघांचं कायम ते बिनसलेलं होतं काय. पण कधीही काकीच्यात आमच्यात किंवा माझ्या आईच्यात आणि आमच्या काकांच्या मुलांच्या माझ्या आईच्यात किंवा जावेमध्ये किंवा आमच्या मुलांमध्ये किंवा त्यांच्या मुलांमध्ये काकांनी पण कधी भेदभाव नाही केला आणि माझ्या बाबांनी पण त्यांच्या मुलांमध्ये आणि आमच्यामध्ये कधी भेदभाव नाही केला. त्या दोघांचंच फक्त ते कायम बिनसलेलं असायचं म्हणतात ते. आणि ते काकी वगैरे येऊन जायचे आमच्या घरी, पण काका कधी यायचे नाहीत आणि बाबा पण कधी तिकडे जायचे नाहीत. पण त्यांची मुलं वगैरे दिसली कधी तर आवर्जून चौकशी करणार, सगळं बरं आहे का? काय काय गरज आहे का? वडील पण विचारायचे, ते पण आम्हाला कायम हे करायचे म्हणतात. मग त्यामुळं त्यांना वाटलं की ही गोष्ट योग्य आहे आणि हे स्थळ चांगलं आहे. तर ते सांगण्यासाठी ते आलेले होते आणि ते वेळ अगदी हे ठरवून आलेले होते की ह्या वेळेत नसेल. ही अशा पद्धतीनं ते घरी आलेले होते आणि ते बोलले, "वहिनी आणि तुम्ही काही काळजी करू नका. हे जे स्थळ आहे ते अगदी योग्य आहे आपल्या मुलीसाठी आणि सुहासिनीला तिथं काही कमी पडणार नाही. अगदी निर्धास्तपणाने तुम्ही होय म्हणून सांगा." असं ते सांगायला आले आणि आईचं म्हणजे एकदम मनात आलं की हे आईनी सुचवलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीनंच ते कायम काहीतरी हे व्हायचं आणि न विचारता कुणीतरी असा सल्ला देऊन जायचं. तर त्यावेळेला पण असंच झालं की त्यांनी सांगितलं काकांनी की अगदी अगदी छान आहे हे स्थळ, तुम्ही काहीही मागं-पुढं बघू नका. अगदी आपल्या मुलीसाठी चांगलं आहे वगैरे. तर आणि माझ्या अगदी ओळखीतला व्यक्ती आहे तो. म्हणजे जे सासरे होते ते त्यांचे चांगले ओळखीतले होते. अगदी ओळखीतला आहे. मी बऱ्याच वेळेला घरी गेलेलो आहे. मुलगा खूप चांगला आहे आणि घरचं खूप चांगलं आहे. त्यांच्या शेती खूप आहे जास्त. आणि काही मुलगीला कमी पडणार नाही. एकटाच मुलगा आहे तो. दोघी बहिणी आहेत, त्या पण लग्न झालेले. हे सगळं सांगितलं आणि मग काका निघणार तोपर्यंत बाबा आले म्हणले. पण त्यांनी दोघे एकमेकांशी बोलले नाहीत. काका निघून गेले आणि ज्यावेळेला बाबांनी विचारले कशाला आलेला वगैरे, तर त्यांनी आईनं सांगितल्यानंतर बाबा पायावर पाणी घेतले. त्यांनी तोंडावर सुद्धा पाणी घेतलं नाही. पायावर फक्त पाणी घेतले, हात धुतले आणि ते आईंच्या पुढं बसले आणि आपोआप त्यांच्या डोळ्यातून धारा लागल्या. ते क्षण म्हणजे त्यांना बाकीच्या सगळ्या गोष्टी ते विचारायच्या आईंना, कोणीतरी असा सल्ला द्यायचा, ते आईंच्या कृपेने सल्ला आहे आणि तो ज्या पण वेळेला ते फॉलो करायचे त्यावेळेला ते अगदी योग्य असायचं. या गोष्टीत मात्र ते खूप जरा जास्त इमोशनल झालेले होते म्हणतात ते. का तर हे मुलीच्या आयुष्याचा प्रश्न होता त्यामुळं. आणि बाबा बसले आणि त्यांच्या डोळ्यातून अगदी धारा लागल्या आणि त्यांनी आईंना नमस्कार केला आणि थोडंसं आणखी नामस्मरण लिहिलं आणि ते उठले आणि त्यांनी फोन करून कळवलं आम्हाला पसंत आहे म्हणून, आमच्याकडून पण होकार आहे. आणि मग झालं लग्न वगैरे ठरलं, सगळं झालं. तुम्हाला सांगू म्हणतात बाबांची जे पण ते आपण म्हणतोय ना, एक आपण दृढ श्रद्धा ठेवून गुरूंवर, हा अनुभव एवढ्यासाठी शेअर करायचा म्हणतात त्या की एखादी गोष्ट आपण करत असू गुरूंप्रती, तर त्यावेळेला त्यात एकदम श्रद्धेनं ती गोष्ट करत असू, तर आई म्हणजे आईच असं नाही, कुठलेही गुरु असू देत, ते आपल्याला बरोबर मार्गदर्शन करतात. म्हणजे तुम्ही बाकी कुठल्याही एक वेळेला आपण वेगळ्या पद्धतीनं आईंना हे करतोय. म्हणजे उपासना सगळेजण जरी एकसारखी करत असतील, म्हणजे भजन म्हणा, नामस्मरण म्हणा, बालोपासना, ह्या उपासना ज्या ठरवून दिलेल्या आहेत त्या जरी एकसारख्या पद्धतीने करत असेल, प्रत्येकाची काहीतरी गुरूंकडं मागण्याची रीत वेगळ्या पद्धतीची असते किंवा गुरूंकडं सल्ला मागण्याची रीतसुद्धा वेगळ्या पद्धतीची असते. तर माझ्या बाबांची अशी रीत होती आणि ती रीत ज्या वेळेला त्यांची होती, पण त्याच्यामध्ये श्रद्धा पण तेवढीच दृढ होती म्हणतात त्या. म्हणजे कधीही बाबांनी नामस्मरण लिहिले आणि कुणी पहिल्या व्यक्तीनं सल्ला दिलेला आहे आणि तो त्यांनी अंमलात आणला नाही असं कधीच नाही. म्हणजे ते आईंनीच सांगितलेलं आहे आणि मला ते फॉलो करायचंच आहे, असा विश्वास ठेवून ते ती गोष्ट करायची.
आणि ती गोष्ट सफल व्हायची त्यामुळं. का तर तेवढ्या दृढ श्रद्धेनं ते आईंच्या पुढं मांडायचे आणि आई कुणाच्या तरी रूपानं सल्ला द्यायच्या आणि ती गोष्ट अगदी व्यवस्थित ते पार पडायची. अशा पद्धतीनं बाबांनी करत गेले. त्यामुळं त्या गोष्टी प्रत्येक वेळेला सफल होत गेल्या. आमच्या करिअरच्या बाबतीत आमची भावंडांची करिअर पण खूप चांगली झाली. आम्ही खूप चांगल्या रीतीनं शिकलो. सगळं आईंच्या कृपेवर व्यवस्थित झालं म्हणतात त्या. माझं लग्न झालं. आम्ही इकडं पुण्याला जॉब निमित्तानं आम्ही इकडं हे झालो म्हणतात, शिफ्ट झालो. घरं नव्हती म्हणतात. म्हणजे सुरुवातीला घर नव्हतं आम्हाला. तर भाड्यानं आम्ही राहत होतो म्हणले. मग 2 वर्ष भाड्यानं राहत होतो तिथं. तर बाबांना सारखं वाटायचं म्हणल्या की स्वतःचं घर होऊ दे मुलीचं, तिला एखादं मूलबाळ होऊ दे आणि स्वतःचं घर होऊ दे. तर मुलाबाळाचं एवढं काही जास्त हे नव्हतं, पण घर मिळू दे असं वाटायचं म्हणलं. आणि तर बाबांनी मला सांगितलेलं होतं उपासना भरपूर करायची, उपासनेत कधी खंड करायचा नाही आणि अगदी नामस्मरणावर भर द्यायचा, त्याच्यानंतर वाचनावर भर द्यायचा. जेवढं जास्त वाचन कराल तेवढं म्हणजे पुस्तकांमधून प्रकाशनांमधून आई काय आहेत किंवा प्रत्येक वेळेला आपल्या आयुष्यात काहीतरी आपण म्हणतो ना प्रॉब्लेम्स वगैरे येत असतात, तर त्या सगळ्यांची उत्तरं आपल्याला प्रकाशनांमधूनच आईंनी दिलेली आहेत असं बाबांचं मत होतं. त्यामुळे रोज एक प्रकाशन वाचलं गेलं पाहिजे. म्हणजे एक प्रकाशन वाचून झालं की दुसरं वाचलं गेलं पाहिजे. म्हणजे वाचनात रोज एक प्रकाशन पाहिजे असं त्यांचं मत होतं. आईंचं रोज एक प्रकाशन तरी वाचायचं, किमान 15 ते 20 मिनटं तरी वाचन पाहिजे. आणि नामस्मरण करा भरपूर. हे सारखं म्हणजे बाबांचा माझ्या पाठीमागं, माझ्या मिस्टरांच्या पण पाठीमागं तगादा असायचा. आणि ते पण आईंच्या मार्गात आले म्हणतात. लग्न झाल्यानंतर ते पण आईंच्या मार्गात आले. आणि मग घरासाठी जे बाबांना वाटत होतं सारखं, मग आई पण म्हणायची तुम्हाला एखादं घर मिळालं तर बरं होईल, जिथं जॉब आहे तिथंच तुम्ही कायमस्वरूपी राहणार, तर तिथं एखादं घर असणं गरजेचं आहे. आईला सारखं असं वाटायचं म्हणतात आणि बाबांना पण. तर मला त्यांनी एक उपासना सांगितलेली होती म्हणतात घरासाठी म्हणून. तर म्हणजे असं कुठेही आईनी लिहिलेलं नाही आहे, त्या पण सांगत होत्या. आणि मी पण जेवढं वाचले वगैरे तर तेवढ्या ह्याच्यामध्ये आईनी कुठं असं लिहिलेलं नाही आहे. पण ते जसं नामस्मरण लिहित होते ना, की एखादा सल्ला मागण्यासाठी, एखाद्या गोष्टीत काहीतरी अडचण आली तर आईंना कसं सल्ला मागत होते ना, तशाच पद्धतीनं त्यांनी ही उपासना. का तर आमचं जे घर आहे म्हणतात, ते घर उभारण्यापूर्वी माझ्या आईनं आणि वडिलांनी हीच उपासना केलेली होती आणि त्यामुळं त्यांनी ती उपासना आम्हाला करायला सांगितली म्हणतात. तर ते कायम म्हणायचे मला आणि माझ्या मिस्टरांना. पण आम्ही ती बरेच दिवस म्हणजे त्यांनी सांगत होते, पण ती गोष्ट आम्ही फॉलो करत नव्हतो म्हणले. पण हा खूप मोठा अनुभव आला म्हणल्या त्या आम्हाला. ते म्हणायचे, बाबा म्हणायचे की आम्ही ज्या वेळेला घर घेणार होतो, आम्ही घर तयार करणार होतो, बांधणार होतो, त्यावेळेला आम्ही आईंना बोललेलो होतो, आई आणि माझं घर जर झालं तर म्हणजे जितकं माझं ऐपत आहे त्या ऐपतीप्रमाणे आपण वास्तुशांत वगैरे तर घालतोयच, तर त्यावेळेला माझ्या ऐपतीप्रमाणे तुमच्या म्हणजे आपण काय म्हणतोय आईंच्याकडून भेट म्हणून आम्ही एकदम गरजू लोकांना म्हणजे कपडे दान आणि अन्नदान दोन्ही करीन. म्हणजे आपल्या नातेवाईकांमध्ये तर आपण किंवा रिलेटिव्समध्ये तर आपण वास्तुशांत वगैरे करून हे करतोयच, म्हणजे अन्नदान वगैरे करतच असतोय त्या दिवशी पूजा झाली की अन्नदान. पण त्या व्यतिरिक्त जे गरजू लोक आहेत त्यांना मी अन्नदान आणि वस्त्रदान करेन. माझं घर अगदी मनासारखं तयार होऊ दे असं मी बोललेलो होतो म्हणतात आईंच्या पुढं. आणि दुसरी गोष्ट, ही एक गोष्ट झाली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी जोपर्यंत घराचं बांधकाम पूर्ण होतंय, म्हणजे घर जोपर्यंत व्यवस्थित पूर्ण होतंय तोपर्यंत रोज म्हणजे एकच टाईम ते म्हणत होते टाईम चुकवायचं नाही किंवा ठरवलेलं टाईम बदलायचं नाही.
जोपर्यंत घराचं अगदी सगळं व्यवस्थित होत नाही तोपर्यंत मी हे नाही करणार. म्हणजे आपण म्हणतो ना जे खाऊन पिऊन मग आपण होतं आपलं म्हणजे खाल्ल्या पिल्ल्यानंतर आपण मग पूजेला वगैरे बसतोय. सगळे सगळे घरातले गेले, कामं त्यांची त्यांची डब्बे वगैरे आवरून दिले, मग आपण पूजेला वगैरे बसतो. तर पूजेच्या आधी मी अजिबात पाणीसुद्धा हे करणार नाही. म्हणजे सकाळी लवकर हे करेन आणि सकाळी उठल्या उठल्या आधी जे पण प्रकाशन हातात येईल, म्हणजे त्यांनी असं हे केलेलं होतं की पुस्तकांचं असं गठ्ठा आणि त्याच्यातलं जे पण प्रकाशन हातात येईल त्यातलं अर्धा तास वाचन करेन. मग ते तुम्ही आलटून पलटून ते पुस्तकं ठेवली जायची म्हणतात आणि मग ते जे पण प्रकाशन येईल त्यातलं अर्धा तास मी वाचन करेन. असा मी हे केलेलं होता म्हणतात, नेम केलेला होता आणि तोच नेम माझी बायको पण चालवत होती. म्हणजे ते ताई म्हणत होत्या, माझ्या आई आणि बाबा हे दोघंजण हा नेम चालवत होते. म्हणजे अंघोळ केल्यानंतर काहीही म्हणजे तोंडात पाणीसुद्धा न घेता, काही न घेता आधी प्रकाशनाचं अर्धा तास कुठलंही प्रकाशन डोळे झाकून हात लावून जे पण प्रकाशन हातात येईल त्या प्रकाशनाचं अर्धा तास वाचन. ते करून मगच पाणी वगैरे प्यायचं, हे करायचं. जोपर्यंत घर पूर्ण व्यवस्थित होत नाही तोपर्यंत. असं ते त्यांनी म्हणजे त्यांच्याच मनानं, असं कुठं काही आईनी लिहिलेलं नाही. हे मी परत सांगते, त्यांनी पण तेच सांगितलं असं कुठं आईनी लिहिलेलं नाही. पण ते मनात आपण एखादी गोष्ट हे करतोय ना, तशा पद्धतीनं त्यांनी हे केलेलं होतं. आणि तुम्हाला सांगू म्हणता तर त्यांची खूप लवकर इच्छा पूर्ण झाली ती. म्हणजे त्यांना नुसता प्लॉट वगैरे घेऊन ठेवलेला होता. असं बांधायचं वगैरे अजून किती वर्ष लागतील, वर्ष 2 वर्ष 3 वर्ष लागतील असं त्यांना वाटत होतं. पण ते अगदी 4 महिन्याच्या आधी बांधकाम सुरू झालं. ते अगदी म्हणजे अचानकपणानं ते सुरू झालं. पैशाची तजवीज होईल असं वाटत नसताना ते त्यावेळेला त्यांचं सुरू झालं बांधकाम म्हणतात. आणि ज्या वेळेला ते पूर्ण झालं ते बांधकाम, तर सगळ्यांनी आश्चर्य केलं की एवढ्या लवकर एवढं मोठं घर कसं काय हे उभारू शकले. अशी तजवीजसुद्धा पैशांचीसुद्धा पटपट होत गेली. तर आणि ते घर पण एकदम म्हणजे अगदी 7-8 महिन्यामध्ये अगदी मोठंच्या मोठं बंगला आमचा तयार झालेला होता म्हणतात. मग हीच गोष्ट आम्हाला दोघांना ते सारखं सांगत होते, आम्हाला नवरा बायकोला. पण आमच्याकडनं ते लवकर त्यांनी सांगतात तसं त्या पद्धतीनं होत नव्हतं. का तर आम्ही दोघंही जॉब करणार आहे. सकाळी उठलं, अंघोळ केली की आधी स्वयंपाक करून मग थोडंसं आईंसाठी वेळ द्यायचं. असं माझं आवरेपर्यंत ते घरातलं थोडंसं दुसरं काम काहीतरी करून घ्यायचं, असं आमचं रुटीन होतं. तर हे सकाळी कोण आणि उठलं, अंघोळ वगैरे झाली की पहिल्यांदा काहीतरी मॉर्निंग ड्रिंक वगैरे घ्यायची आम्हाला सवय आहे. हे असं कोण प्रकार करत बसणार. बाबांचं काय हां, आईने अनुभव दिला त्यांना, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पण हे आम्हाला जमणार आहे का असं मला वाटायचं. पण तुम्हाला सांगू ज्या वेळेला 2 वर्ष तर होऊन गेली, घराचं काही हे होत नव्हतं. आम्ही पण बघत होतो, पण ते काही जुळून येत नव्हतं. आणि त्याच्यानंतर जवळजवळ 3 वर्ष झाली परत. मग मला असं वाटायला लागलं खरंच बाबा सांगतात आणि ते कायमच प्रत्येक वेळेला सारखं म्हणजे अधूनमधून सारखं ते तसं सांगायचे. तर मग एक दिवशी मला असं वाटायला लागलं करून बघूया का हे, थोडे दिवस तरी करून बघूया का. मग मी म्हटलं बाबा मला तर म्हणजे जास्त काही काळ हे जमणार नाही, तरी पण मी एक 2-3 महिने प्रयत्न करेन, जर मला जमतंय का हे. बरं मी केलं आणि मिस्टरांनी नाही केलं तर काय करायचं. तर बाबा म्हटले तू तरी सुरुवात कर आणि त्यांना कन्व्हिन्स कर. दोघं मिळून केलं तर चांगलं आहे, दोघांसाठी हे घर असणार आहे, ना की तुझ्या एकटीसाठी असणार आहे वगैरे असं त्यांनी सांगितलं म्हणतात. मग म्हणतात मी म्हटलं ठीक आहे, असं असेल तर बघूया, प्रयत्न करूया. मी जे पण माझी उठायची वेळ होती आणि स्वयंपाकाची वेळ होती त्याच्या आधी बरोबर पाऊण तास आधी मी उठायला लागले म्हणतात. आणि अंघोळ करून एक अर्धा तास तेवढ्यासाठी मी द्यायला लागले. माझ्या मिस्टरांना पण मी कन्व्हिन्स करायला लागले की तुम्ही पण सुरुवात करा. माझ्यानंतर 15 दिवसांनी त्यांनी त्या गोष्टीला सांगून मग सुरुवात केली.
पण ते खूप चिडायचे म्हणले, की "काय अरे अंघोळ केल्या केल्या माणसांना चहा वगैरे लागतोय, हे लागतोय, काहीतरी मॉर्निंग ड्रिंक आपण घेत असतोय, तर ते सगळं शेड्यूल बिघडतंय आणि अर्धा तास म्हणजे खूपच जास्त होत आहे," असं त्यांना वाटायचं म्हणले. म्हणल्या ताई. पण म्हणल्या तुम्हाला काय सांगू, ज्या वेळेला आम्ही ते तसं सुरुवात केली, ते पण जोर जबरदस्ती त्यांनी पण करायला लागले आणि ते आम्ही सुरुवात केली. आम्ही उपासना करत नव्हतो असं नाही. उपासना आमची दोघांचीही रोजची होती म्हणतात. रोज संध्याकाळी नित्योपासना आम्ही दोघं मिळून रोजच्या रोज नित्योपासना करत होतो. सकाळी जायच्या आधी 2 माळी जप, संध्याकाळी 2 माळी जप, हा जप चालू असायचा. त्याच्यानंतर प्रकाशनं वाचायचो आम्ही. बाबांनी आम्हाला सांगितलेलं त्या पद्धतीने आम्ही प्रकाशन पण वाचायचो. असं काही नव्हतं म्हणतात की आम्ही काही वाचत नव्हतो. नित्योपासना झाली की प्रकाशन वाचून म्हणजे त्यांनी वाचायचं मी ऐकायचं, मी वाचायचं त्यांनी ऐकायचं असं आणि मग 2 माळी जप आणि मग आम्ही झोपायचो. हे आमचा रोजचा नेम होताच म्हणतात. नेम आम्ही काही करत नव्हतो किंवा आम्ही काही उपासना करत नव्हतो असं नाही म्हणतात. करत होतो आम्ही. पण ही अशी गोष्ट होती. सकाळी करणं आम्हाला थोडंसं ते अवघड वाटत होतं. तर मग म्हणतात अशा पद्धतीनं सुरुवात तर केली म्हणतात. माझ्यानंतर 15 दिवसांनी ह्यानी सुरुवात केली आणि त्याच्यानंतर म्हणतात 6 महिन्यानंतर आता आम्ही 2-3 वर्ष आम्ही बघतच होतो म्हणतात. घर असं बघत नव्हतो, आम्ही काही ट्राय करत नव्हतो असं नाही म्हणतात. बघत तर होतोच. कधी-कधी ते आमच्या बजेटच्या बाहेर असायचं, कधी-कधी ते आम्हाला पसंतच पडायचं नाही. असे असे प्रकार घडत होते. आणि तुम्हाला सांगू म्हणतात आम्ही ज्या वेळेला म्हणजे 6वा महिना होत आला, सव्वा तिथं 1.5 महिना झाला म्हणतात. दोघांचे मिळून 1.5 महिना होत आला आणि म्हणतात अचानक आम्ही एकदा रविवारी असं बघायला गेलेलो होतो आणि ते घर आम्हाला खूप आवडलं. खूप आवडलं म्हणलं पण आम्हाला असं वाटत होतं आमचं बजेट खूप कमी आहे आणि हे होणार नाही. असं वाटत होतं म्हणलं. 2 BHK होतं ते आणि होणार नाही असं वाटत होतं म्हणलं. बाबांना आणि आईला सांगितलं म्हणलं, की असं-असं आहे आणि बजेट खरं नाही आहे आमचं बसतच नाही आहे बजेट. आम्हाला खूप आवडले. तुम्ही सेवेला सुरुवात केली का? होय, सेवेला सुरुवात केली आहे. आणि तुम्हाला सांगू बाबा म्हटले, "काहीतरी आई मार्ग काढतील. तुम्ही सेवा करत राहा." तुम्हाला सांगू म्हणतात त्या घराचं आम्हाला वाटत नव्हतं. पण 15-20 दिवसानंतर त्या घरासाठी आपसूक आमच्याकडनं तयारी झाली. ते कळलंसुद्धा नाही कशा पद्धतीनं ती तयारी झाली. आणि त्यांनी जे अनुभव सांगितला ना त्याच्याशी मी पण खूप रिलेट करते. मला वाटलं नव्हतं की घर घेताना बजेटच्या बाहेर होतं आणि आम्हाला वाटलं नव्हतं की होईल. पण अशी पटपट जुळवणी झाली की 8 दिवसाच्या आत आमचे पैसे मी माझं सांगायला लागले तर म्हणजे 8 दिवसाच्या आत पैशांची हे झालेली होती. तर ताई तेच सांगत होत्या, वाटतच नव्हतं की नाही होणार नाही. पण कसं कसं मदत मिळत गेली आणि पटकन ते झालं म्हणतात. आणि मग मला बाबांच्या त्या गोष्टीचा अनुभव आल्यासारखा झाला आणि जर कुणाला खरंच घरासाठी हे पाहिजे असेल तर ही गोष्ट करा असं ताई सांगत होत्या. की करायचं काय आहे ते आणखी एकदा सांगते मी परत. का तर म्हणजे अनुभवात काही कुणाला कळलं असेल नसेल तर सकाळी अंघोळ झाली की तोंडात पाणीसुद्धा घ्यायचं नाही किंवा काही घ्यायचं नाही. तो आपलं मॉर्निंग ड्रिंक वगैरे, चहा वगैरे आपण जे काही घेत असेल तर काहीही घ्यायचं नाही. पहिल्यांदा दिवाबत्ती करायची आणि आईंच्या पुढं जे पण हातात डोळे झाकून जे पण प्रकाशन येईल हातात ते प्रकाशन अर्धा तास वाचन करायचं. हे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी बोललेल्या होत्या की आपण वास्तुशांत घालतोय त्यावेळेला ते वास्तुशांत नंतर आपण जेवण तर आपल्या रिलेटिव्हज लोकांना, ओळखीच्या लोकांना देतो. पण आपल्या ऐपतीप्रमाणे गरजूंना म्हणजे अन्नदान आणि वस्त्रदान
हे दोन्हीही आपल्या ऐपतीप्रमाणे गरजूंना करायचं. मग तुम्ही 5, 10, 15, 20 किती गरजूंना करू शकताय तेवढं अन्नदान आणि वस्त्रदान करायचं. तर म्हटल्या तुम्हाला सांगू म्हणतात माझ्याकडून ताई सांगत होत्या माझ्याकडून आईंनी अन्नदान आणि वस्त्रदान अगदी 70 ते 80 लोकांना केलं म्हणतात. म्हणजे ते आईंनी करवून घेतलं असं त्या म्हणत होत्या. आणि खूप खूप भारी वाटलं. मनासारखं घर मिळालं आणि ह्या घरात म्हणजे त्या गोष्टीचं खूप मला समाधान आहे म्हणतात, की बाबांनी जी गोष्ट म्हणजे जी गोष्ट त्यांनी मनानं असं हे केली, आईंच्या पुढं केली आणि आम्हाला यातनं अनुभव येणार. आईंनी सांगितले आणि आईंचं मी करायला लागलं तर मला यातनं अनुभव येणार असं दृढ श्रद्धेनं त्यांनी ती गोष्ट केली आणि त्यामुळं ते अनुभव तसाच छान रीतीनं त्यांना आला म्हणतात. आणि ज्यांना घरासाठी कुणी प्रॉपर्टीसाठी कुणी हे करत असतील त्यांना खरंच खूप सुंदर अनुभव येईल. आणि जे पण तुम्ही घर घेतलेलं आहे म्हणतात त्या घरात तुम्हाला खूप समाधान, सुख, शांती, आरोग्य लाभेल. माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणतात. ह्या घरात आल्यापासून माझं खूप सगळं चांगलं झालेलं आहे म्हणतात. म्हणजे मुलासाठी मला ट्राय करायचं जे होतं अगदी मी ह्या घरात आल्यावर 6व्या महिन्यात मी प्रेग्नेंट राहिले म्हणतात. ही सगळी त्या आईंच्या उपासनेची, ते वाचनाची आणि माझ्या बाबांच्या दृढ श्रद्धेची आणि म्हणजे आम्ही ते फक्त आमच्या बाबांनी सांगितलं म्हणून आम्ही ते केलं. पण त्यात आम्ही कुठं मनात किंतु परंतु नाही आणला म्हणतात. आणि दृढ श्रद्धेनं केलं आणि आईंनी अन्नदान, वस्त्रदान हे दान करून घेतले खूप चांगल्या रीतीनं आणि त्याचा आम्हाला खूप छान रिझल्ट मिळाला म्हणतात. खूप या घरात आल्यापासून सगळं मला सुख मिळालेले आहेत असं ताई म्हणत होत्या. ताई म्हणत होत्या जे पण आपण करतोय ते दृढ श्रद्धेनं आणि अगदी निशंक मनानं गुरूंवर श्रद्धा ठेवून जर आपण करत गेलो तर कधीही आपल्याला मागं बघायची वेळ येत नाही. हां, अडचणी येतात, संकटं येत नाहीत असं नाहीत. पण तुम्हाला सांगू आपण नाही आई आहेत, आई सगळं बघून घेतील एवढा विश्वास ठेवून राहिलो आणि उपासना करत राहिलो तर आई सगळ्या गोष्टींमधून आपल्याला पार करतात आणि आपल्याला जसं पाहिजे तसं आपलं आयुष्य घडत जातंय. खूप जास्त उपासनेमध्ये आईंच्या हे आहे, ताकद आहे. आईंची उपासना म्हणजे प्रत्येक घरात प्रत्येक व्यक्तीनं जर म्हणजे घरातल्या प्रत्येक व्यक्तीनं जर केली तर कुणासाठी प्रार्थना करावी लागणार नाही म्हणत होत्या ताई. म्हणजे मुलगा करतोय, आई करत नाही किंवा आई करते, मुलगा करत नाही, मग ते मुलासाठी पण आईनंच करायचं तर तसं होत नाही. प्रत्येकानं आपापल्यासाठी उपासना केली तर कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घ्यायची गरज नाही म्हणतात. सगळ्या गोष्टी आपसूक मार्गाला लागतात असं ताई म्हणत होत्या. तर असे छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.